3 मे रोजी नीटची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट NTA त्या ठिकाणी दिलेली आहे. NTA ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरनं NTA काय ट्विट केलेलं आहे आणि ट्विटमध्ये NTA कोणत्या कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे तर ते आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. तर पहा, NTA ऑफिशियल अकाउंटवरनं त्या ठिकाणी हे ट्विट करण्यात आलेलं आहे. ते NTA स्पष्ट त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की 99% विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऑलरेडी त्यांचं फर्स्ट प्रेफरन्स सिटी अलॉट झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सिटी प्रेफरन्स त्या ठिकाणी भरले होते तर ते 99% विद्यार्थ्यांना त्यांचं फर्स्ट प्रेफरन्स जे सिटीला होतं तर तेच त्या विद्यार्थ्यांना भेटलेलं आहे. त्यानंतर खाली NTA ट्विटमध्ये असं म्हटलेलं आहे की ऍडमिट कार्डच्या संदर्भामध्ये 26 तारखेला सर्व विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड रिलीज होतील. ज्यावेळी सिटी स्लिप विद्यार्थ्यांची डिक्लेअर झाली तर त्यामध्ये महत्वाचं फक्त सिटीच होतं, परंतु एक्झाम सेंटर कोणतं आहे तर त्याची कुठल्याही प्रकारची माहिती सिटी स्लिपमध्ये नव्हती. महत्वाचं म्हणजे 26 तारखेला जे ऍडमिट कार्ड आपल्या हातामध्ये येणार आहे तर त्याच्यामध्ये आपलं एक्झाम सेंटर कोणतं आहे, किती वाजता आपला स्लॉट आहे, अशा खूप सारे माहिती ऍडमिट कार्डमध्ये आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे. त्यामुळे 26 तारखेचं ऍडमिट कार्ड खूप महत्वाचं आहे. अशा प्रकारे NTA ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरनं NTA हे ट्विट त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यासोबतच NTA खाली हेही मेन्शन केलेलं आहे की आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत एक्झाम पूर्णपणे ट्रान्सपरंट कंडक्ट करण्यासाठी. एक्झाममध्ये कुठल्याही प्रकारचे फेक नेरेटिव्ह त्या ठिकाणी पसरू नयेत, कुठल्याही प्रकारची अडचण विद्यार्थ्यांना निर्माण होऊ नये याची संपूर्ण काळजी NTA त्या ठिकाणी 3 तारखेला घेणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे. तर मित्रांनो, 26 तारखेपर्यंत आपल्याला ऍडमिट कार्डसाठी